तर मित्रांनो सगळी जाळी ओढून झाली आणि पप्पा बघा मागे मासे भरत आहेत आणि हे बघा इथे मी वाटवलेले मासे आहेत फक्त. बराच उशीर झाला आहे. तर मित्रांनो बघा रात्रीचे जवळपास 9:15 होत आलेत आणि खरी कसरत मुन्नाची आहे आणि मागे पप्पांची आहे. कारण जो मासा आहे सगळा तो वरती माझ्या हातामध्ये बघा. आतापर्यंत फक्त एवढेच मी मासे वाटवलेत आणि पप्पांनी आणि मुन्नाने खूप मेहनत घेतली आज आणि नक्कीच त्यांचं कौशल्यच आहे ते. म्हणजे खरोखर त्यांचा हात जो सुपरफास्ट चालतो आहे म्हणून एवढ्या फास्ट सगळं वाटावून होतं आहे. नाहीतर मग झालं असतं बोंबाबोंब. तर खरोखरच त्यांची लोकांची मेहनत आहे खूप माझ्यापेक्षा. मी तर पुढे राहून फक्त ओढतो आहे गिअर लावून. मित्रांनो बघा आता 5 ते 6 जाळी ओढून होत आलीत आणि मासे येतच राहिलेत. हे बघा पुढे मी एवढे वाटावलेत त्याच्या अंदाजाने तुम्ही अंदाज करू शकता. कारण सगळ्यात कमी मासा वरच्या साईडला येतो आणि जास्तीत जास्त मासा जसा तुम्हाला दिसतो व्हिडिओमध्ये तसा खालच्या साईडला जास्तीत जास्त मासा येतो. त्याच्यामुळे वरच्यावरून तुम्ही मागचा अंदाज लावू शकता. तर मागचे मासे तुम्हाला दाखवत नाही. वाटवायची पण थोडीशी घाय आहे. पप्पांची पण बघा घाय झाली आहे. तर मित्रांनो आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये. आज पण होणार आहे बांगड्याची, सौंदळ्याची, डोमाची, बळ्याची सर्वांची तुफानी मासेमारी. तर मित्रांनो आजचं पण व्हिडिओ जबरदस्त होणार आहे आणि कमाल होणार आहे. मित्रांनो मागे बघा पप्पांनी बोट क्लिनिंगसाठी घेतली. त्यांना आता मध्ये त्याला जायचं आहे पण जास्त वेळ घेणार नाही इंट्रोसाठी. तर मित्रांनो आता होळीचा सण आला आहे आणि सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी नाळीमध्ये उभा राहून मुद्दा म्हणून व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण बोटीचा व्ह्यू असा बघायला मिळाला पाहिजे म्हणून. तर सगळ्यांना होळीचा हार्दिक शुभेच्छा आणि येथे पुढील काही दिवस आपल्याला दशावताराचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतो. तर मित्रांनो दशावताराचे व्हिडिओ का मी अपलोड करत असतो माझ्या चॅनलवरती तुम्हाला सांगतो. हे दशावताराचे जे व्हिडिओ असतात ते बाहेरील कलाकारांचे नसतात. मुळात हे असतात माझ्या गावच्या कलाकारांचे आणि माझ्या गावातले कलाकार त्याला 100% न्याय देण्याचा प्रयत्न वर्षातून एकदा करत असतात आणि तोच न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नांना तुम्ही साथ देता हेच खूप महत्त्वाचं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त अशी मासेमारी बघणार आहोत. तर व्हिडिओला लगेच चालू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला स्वागताच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आजचा पण व्हिडिओ बांगड्याचा होणार आहे आणि बुडाव पद्धतीच्या मासेमारीसाठी आपण समुद्रामध्ये आलो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, मासेमारी बघायची असेल, मोठमोठे मासे बघायचे असतील तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येतील. चला व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो बघा आपली सगळी जाळी मारून झालीत आणि ही जी जाळी आहे ती आपली सुरमईची जाळी आहे. आणि मला एक गोष्ट दाखवतो बरोबर. हे बघा हे जे कापड आहे ना याच्यावरती टाकतो आपण. याचं कारण असं की त्या जाळ्यांना जेणेकरून तो चिखल वगैरे काय असतं त्या सगळ्या गोष्टी लागू नये म्हणून. आता हे कापड आपण धुवत ठेवले. असं आपल्याला 2 दिवसांनी एकदा कापड धुवायचं असतं आणि बोट बघा पप्पांनी साफ करायला घेतली. आता आपणही त्यांना थोडी मदत करायला जाऊया. चला मित्रांनो बघा संध्याकाळचे 6 वाजून बरोबर 5 मिनटं झालीत आणि सूर्यास्त थोड्या वेळात होईल. आपली बोट मस्तपैकी चकाचकमध्ये क्लीन करून झाली. बघा साईडच्या ज्या बाजू होते याला मी बोडात म्हणतो. तर दोन्ही बोडताना चिखल होता बघा. आता बघा कसे एकदम क्लिअरमध्ये दिसत आहेत मस्तपैकी. तर क्लीन करून घेतली. पुढची बाजू पण बघा क्लीन करून साफसफाई करून घेतली मस्तपैकी. चला आता थोडा वेळ आराम असेल. हे कापड का अजून स्वच्छ व्हायचं नाव घेत नाही कारण याच्यावरती बघा चिखल लागला आहे. आता थोड्या वेळाने जरा फुगलं ना कापड की नंतर तोळून घेईन आणि नंतर घालेन. तर बघा सूर्यास्त होत आलं आहे आणि वातावरण मस्त झालं एकदम शांत आहे. आता काय असं वाटत नाही पण सकाळच्या टायमाला मित्रांनो एवढं धुकं होतं की विचारून सोय नाही. एकदम बेकार धुकं. म्हणजे समोरून एखादी बोट आली असते ना तर नक्कीच समजली पण नसती. एवढं बेकारमध्ये धुकं होतं. आणि जसं कसं बसा किनारा जवळ पोचलो तेव्हा एकदम लाईटली किनारा दिसायला लागला होता. म्हणजे तुम्ही विचार करा किती धुकं होतं. सकाळी लय मोठ्या प्रमाणात धुकं पडलं होतं. एवढं धुकं तर मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये बघितलं नव्हतं. समुद्रामध्ये आणि किनाऱ्यावर पण तसंच धुकं पडलेलं होतं. पण लय बेकार होतं. जे काय होतं ते सकाळचं खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे आजूबाजूने जाणारी बोट पण दिसत नव्हती, आवाज यायचा पण बोट दिसत नव्हती. एवढं जबरदस्त धुकं पडलेलं होतं मित्रांनो सकाळी. तर चला थोडा वेळ आराम करूया आणि थोड्याच वेळात नंतर जाळी ओढायला घ्यायची आहेत. तर मित्रांनो बघा मस्तपैकी तांबूस लागली आहे. वातावरण एकदम सिनेमॅटिक झालं आहे. समुद्रातलं जबरदस्त वातावरण मित्रांनो झालं आहे आणि किनाऱ्याच्या काहीच मोजक्यात लाईटी 2-3 दिसत आहेत. बघूया झूम करून हे बघा. आणि बाकी धुकं आहेत म्हणजे सकाळच्यापेक्षा खूप कमी आहे. 50% पण नाही सकाळच्यापेक्षा पण धुकं आहे आता पण.
तर आता एक 10 मिनिटांनी जाळी ओढायला आपण घेणार आहोत. तर बघूया, चलो तोपर्यंत जरा आराम करूया. पप्पा पण मस्तपैकी आराम करत आहेत, मुन्ना पण आराम करतो आहे आणि मी पण थोड्या वेळाचा आराम करतो. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत आणि अजूनही बघा काळोख झालेला नाही आहे, थोडं थोडं दिसतं आहे. तर आता पहिल्यांदा हे कापड आपल्याला काढायचं आहे. मी मगाशी बोललो ते कापड साफ होत नाही आहे, चोळलं घासलं तरी पण ते तसंच. आता याच्यावरती पहिलं कापड वगैरे घालून घेतो, त्यानंतर मशीन स्टार्ट करतो आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय मिळालं आहे ते. मित्रांनो बघा, मध्ये मध्ये बांगडे आणि सौंदळे यायला लागलेत आणि आता जवळपास हे तिसरं किंवा चौथं जाळं आहे. चौथं जाळं चालू आहे आणि हे बघा अशा प्रकारे सगळं असे मासे येत आहेत. जास्त जोर नाही पण फुटकळ का असं ना, पण येत आहेत मासे. चला आता थोडा वेळ आपणही मासे वाटवूया, कारण मला थांबायला जास्त वेळ मिळणार नाही, पण मध्ये मध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तसा तुम्हाला व्हिडिओ पुढे दाखवत जाईल 100%. हे बघा पुन्हा बघा कसा वाटवतो आहे. हा पूर्ण मासा पहिला सगळा करून घ्यावा लागतो, नंतर त्याच्या तोंडातनं आशी भरून जर आलेलं असेल तर आशी काढायचं पहिल्यांदा आणि नंतर मग पाठीवरून फिरवून काढायचं. पप्पा वाट बघतायत, त्याला जास्त वेळ थांबता नाही येणार. मित्रांनो बघा, आता 5 ते 6 जाळी ओढून होत आलीत आणि मासे येतच राहिलेत. हे बघा पुढे मी एवढे वाटावलेत, त्याच्या अंदाजाने तुम्ही अंदाज करू शकता, कारण सगळ्यात कमी मासा वरच्या साईडला येतो आणि जास्तीत जास्त मासा जसा तुम्हाला दिसतो व्हिडिओमध्ये तसा खालच्या साईडला जास्तीत जास्त मासा येतो. त्याच्यामुळे वरच्यावरून तुम्ही मागचा अंदाज लावू शकता. तर मागचे मासे तुम्हाला दाखवत नाही, वाटवायची पण थोडीशी घाय आहे, पप्पांची पण बघा घाय झाली आहे. आणि थोडंसं लावूया पुढे, पप्पांना थोडंसं हलकं पडेल म्हणजे. ओके, हे बघा येत आहेत मासे, तर येतच राहिले, जिवंत आहेत, काही मेलेले आहेत. चला आपण वाटवूया. नक्कीच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आतापर्यंत तर नक्कीच लाईक करून ठेवा, कारण हा व्हिडिओ उद्या सकाळी मार्केटमध्ये मासे जाईपर्यंत चालणार आहे. तर मित्रांनो बघा, रात्रीचे जवळपास 9:15 होत आलेत आणि खरी कसरत मुन्नाची आहे आणि माझे पप्पांची आहे, कारण जो मासा आहे सगळा तो वरती माझ्या हातामध्ये बघा. आतापर्यंत फक्त एवढेच मी मासे वाटवलेत आणि पप्पांनी आणि मुन्नाने खूप मेहनत घेतली आज आणि नक्कीच त्यांचं कौशल्यच आहे ते, म्हणजे खरोखर त्यांचा हात जो सुपरफास्ट चालतो आहे म्हणून एवढ्या फास्ट सगळं वाटावून होतं आहे, नाहीतर मग झालं असतं बोंबाबोंब. तर खरोखरच त्यांची दोघांची मेहनत आहे खूप माझ्यापेक्षा. मी तर पुढे राहून फक्त ओढतो आहे, गिअर लावायचं काम आहे, फक्त लक्ष ठेवायचं काम आहे. चला, तर मित्रांनो सगळी जाळी ओढून झाली आणि पप्पा बघा मागे मासे भरत आहेत आणि जे बघा इथे मी वाटवलेले मासे आहेत. फक्त बराच उशीर झाला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. उद्या सकाळी डायरेक्टली आपण मार्केटमध्ये भेटू. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मार्केटमध्ये जाणार आहोत. मार्केटमध्ये 2-3 वेळा बोललो मी मार्केटमध्ये जाणार आहोत, पण सकाळी माझी तब्येत खूपच डाऊन होती, त्याच्यामुळे मार्केटमध्ये गेलो, मासे देखील विकले, पण व्हिडिओ करणं मला शक्य नव्हतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही केला. आणि खूप सारी धावपळ पण झाली सकाळी. म्हणजे गेलो तसंच म्हणजे गेलो त्याचबरोबर म्हणजे एक 5-10 मिनटामध्येच मासे संपून गेले होते, त्याच्यामुळे व्हिडिओ करायचा काही विषयच नाही आला. आणि टोपल्या पण मलाच एकट्याला घेऊन जाऊन येऊन सगळं करावं लागलं, कारण मुन्ना नव्हता. मुन्ना घरी थोडं काम होतं, त्याच्यामुळे मुन्नाला पण घेऊन गेलो नाही. आता तो जर सोबत असतो तर काहीतरी थोडंफार ॲडजस्टमेंट करून काहीतरी करू शकलो असतो. आणि सगळी धावपळ म्हणजे एक 5 ते 10 मिनटामध्ये आपले सगळे मासे सोल्ड आउट झाले होते, म्हणजे काय विषयच येत नाही. म्हणजे व्हिडिओ कोणाला काय बार्गेनिंग नाही, काय नाही. मार्केटमध्ये लोकं कमी होती आणि मासेही कमी होते, पण आपले मासे जे होते ते गेल्यात म्हणजे टोपल्या जसं मी टोपल्या भरत होतो तशा टोपल्या तिकडे सोल्ड आउट होत होत्या, म्हणजे असा विषय झाला. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ हा इथेच थांबतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, मासेमारीची आवड असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.